नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आपण सध्या ZPच्या अधिकृत वेबसाईटवरती आहोत आणि आपल्याला ZPच्या जिल्हा परिषद भरतीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट बघा इथे मिळत आहे। ही जी अपडेट आहे ही ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी बघा इथे दिलेली आहे। ते नेमके ZPच्या निकालासंदर्भात इथे काय बोलले ते सर्व आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी बघा, जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करून घ्या। आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरतीविषयीच्या अपडेट असतात त्या देत असतो मित्रांनो, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तेथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता। तर पहा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता की IBPS या कंपनीने जे ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली, मात्र परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता आणि त्यामुळे जे आहे वेगवेगळ्या चर्चांना ते उधाण आलं होतं। खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात याची धाकधूक होती की नेमकं या भरतीचं काय होणार, मागील भरतीसारखं काही यावरती परिणाम तर नाही होणार तसा, परंतु त्या संदर्भात जे आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा इथे मिळाली। आणि या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले जे आहेत यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली व यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांना त्यांनी आढावा घेतला आणि यावेळी IBPS या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील 8 दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या। तर बघा मित्रांनो, येत्या 8 दिवसांमध्ये जो आहे आपल्याला ते निकाल बघायला मिळणार आहे आणि ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे व यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे। यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लागणार आहे आणि यामुळे पुढील 8 दिवसानंतर उमेदवारांचा परफॉर्मन्स कळणार आहे। यानंतर बेरोजगारी पुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे आणि यामुळे निकालासंदर्भात उठणाऱ्या वावड्या इथे थांबणार आहेत। तर पहा मित्रांनो, येथे यांनी बेरोजगार हा शब्द वापरला, तर आपण एक वेळ बघून घेऊ की हे नेमकं किती लोकांना इथे किती विद्यार्थ्यांना इथे रोजगार देत आहे। तर पहा मित्रांनो, एकूण फक्त 875 विद्यार्थ्यांना इथे रोजगार देऊन हे त्यांना बेरोजगार इथे म्हणत आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता आणि फॉर्म किती विद्यार्थ्यांनी भरला हे पण तुम्हाला इथे माहिती आहे। तर बघा, 88,000 तरुणाच्या भवितव्याचा फैसला होणार आहे आणि त्यापैकी जे फक्त यवतमाळ जिल्हा परिषद आहे त्यामध्ये 875 जागा इथे आहेत आणि त्यांचासुद्धा 8 दिवसामध्ये इथे निकाल लागणार आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता की नेमकं जे यवतमाळची जिल्हा परिषद आहे त्यामध्ये एकूण किती जागांसाठी इथे हे अर्ज इथे आलेले आहेत। तर बघा, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्य लेखा विस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी आरोग्य सेवक पर्यवेक्षक, लघु लेखक निम्न श्रेणी व लघु लेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिक, कनिष्ठ अभियंता विद्युत, तारतंत्री जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक विस्तार अधिकारी, शिक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ विस्तार अधिकारी, पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम लघुसिंचन पाणीपुरवठा, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, आरोग्य औषध निर्माण अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या विविध पदांच्या त्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे आणि तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून येथे ठेवण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे एकूण ग्रामविकास विभागाचे सचिव जे आहेत यांनी बघा इथे ही निकालासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट बघा इथे आपल्याला दिलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये हा निकाल जो आहे ZPचा ते जाहीर होऊ शकतो। तर पहा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर व्हिडिओ थांबूया इथेच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद। जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।